हॅलो गाईज, तर माझं नाव समृद्धी. तर आज मी तुम्हाला हे गार्डन आहे जे स्वतः केलेलं आहे, मी नाही माझ्या काकांनी, तर ते तुम्हाला आज मी दाखवते. विल स्टार्ट फ्रॉम दिस. हे बघा, हे ते छोटेसे फ्लावर्स आहेत. पेरूचं झाड आहे हे पण पेरूचंच आहे. पिंक कलरचे पेरू असतात ना, ते येणार आहेत ह्या झाडाला, मला माझे काका बोलले. हे ते बघा, हे छान छान फ्लावर्स आहेत. हे पण पेरूचं झाड आहे. इथे रेड कलरच्या पण मिरच्या आलेल्या आहेत. हे बघा, आता आपण वॉक करत जाऊया आत. तुळस वगैरे लावली आहे. हे बघा, हे किती छान दिसतं. कढीपत्ताचं झाड आहे. ग्रेप्सचं आहे हे वेल. इथे मे बी थोड्या वर्षांनी ग्रेप्स येतील. इथं खूप छान केळी येतात. मी पण खाल्ल्यात. 2-3 प्रकारची केळी येतात. ज्यात एका केळीमध्ये आपल्याला सीड पण मिळतात, अशी केळी आहेत. इथं फ्लावर्स लावले बघा. हे चला आपण पुढे जाऊया. हे बघा, इथं ऊस आलेलं आहे ह्याला. अजून खूप आहे हे वालं. इथे आंबे छान येतात. जेव्हा आंब्याचं सीझन असतं, आता पावसाळ्याचं सीझन म्हणत आंबे नाही आहेत. जामुनचं झाड आहे. इथे पण जामून खूप छान येतात. मी जेव्हा समर वेकेशनला आले होते ना इकडे, तर मी जामून झाडावर चढून खाल्ले होते. खूप छान मोठे मोठे असे मस्त पीसेस असतात. बघा, हे सीताफळाचं झाड आहे. हे सीताफळ मी खाल्ले होते. हे बघा, तुम्हाला दाखवते मी सीताफळ. आपण तिकडच्या साईडला जाऊयात. बटाट्याचे प्लांट्स आहेत. हे बघा, इथं दिसतोय पण बटाटा. आता आपण आवळ्याचं झाड बघूया. तुम्हाला दाखवते मी. त्याला छोटे छोटे आवळे पण आले. हे बघा, हे बघा, इथे छोटे छोटे आवळे दिसतील तुम्हाला. मोठे होतात ॲक्च्युअली, खूप छान लागतात हे आवळे. छोटे छोटे प्लांट्स लावलेले आहेत आत, एकदम मस्त. दशेऱ्याच्या वेळेस आपण एकामेकाला देतो. हे बघा, किती मोठी पाने आलेले आहेत. हे पण हे पेरूचं झाड आहे. गेट समोरचं झाड आहे. गुलाबाचं झाड आहे. हे बघा, पिंक पिंक. लिंबू नाहीत आले, पण हे लिंबूचं झाड आहे. नेक्स्ट जाऊया. हे बघा, इकडे पण गुलाबाचे झाड आहेत. ही छोटी छोटी झाड आहेत. आणि हे बघा गाईज, हे नारळाचं झाड आहे. पुढे जाऊया आपण. किती सजवलं आहे छान. ॲक्च्युली हे रात्रीचं खूप छान दिसते, कारण लाईटिंग वगैरे लावले ना. कसं फ्लावर आहे जास्वंदाचं. हे येल्लो कलरचं आहे. मागे हे ऑरेंज कलरचं आहे. मागे रेड कलरचं पण आहे, तुम्हाला दाखवते मी. आणि इथं व्हाईट कलरचं पण लावलेलं. एकदम छान अळूच्या वड्या बनतात त्याच्या, तुम्ही खाल्ल्या असतील. असं फ्लावर आहे. झाड आहे इथलं. आपण पुढे जाऊया. झाडे ते मोगरे तर नाही आहेत, आता सकाळी तोडले. मोगऱ्याचं झाड आहे. तिला तर हे बघा, छोटे छोटे फ्लावर्स आले तर ह्याला इथे रामफळ होईल मोठं. हे बघा, हे छोटे छोटे दिसतात. आपण हे सगळं बघितलेलं आहे. तर आपण काकांना विचारूया, त्यांनी किती दिवस लागले हे सगळं करायला, किती वर्षांपासून झाडं लावलेत आणि कसं केलं काय. याला आपण 10 वर्षापासून चालू केलं आहे. हे मोठे नारळाचे झाड आहेत ना, त्याला वेळ लागतो. लिंबाची झाडं, त्याला वेळ लागतो. अच्छा. केळी 1 वर्षाची, ती जळगावची. अच्छा, हो. हां, आणि द्राक्ष जे आहेत ते सांगलीचे आहेत. ओके. आणि रोज किती म्हणजे वेळ द्यावा लागतो तुम्हाला? रोज सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास. आणि त्याला ठिबक सिंचन आहे ना, ड्रिप इरिगेशन. अच्छा. ते 1 तास चालू करायचं. झाडांना जेवढं पाहिजे तेवढंच पाणी, जेवढं पाहिजे तेवढंच मिळेल. आपल्याला कसं पाणी जेवढं पाहिजे तेवढंच पाहिजे, तेवढंच पाहिजे. म्हणजे जास्त वेस्ट होत नाही, पाण्याची बचत होते. हो, छान छान केलं हे सगळं. थँक्यू. तुम्ही काय म्हणजे कुणाला करायचं असलं तर तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना? याच्यामध्ये आपल्याला शुद्ध हवा मिळते आणि आपलं थोडंसं एक्सरसाइज होतो आणि आपल्याला आनंद मिळतो त्यातनं. वॉकिंग होतं तिकडे झाडांसोबत थोडंसं. आणि रोज वेगवेगळी फुलं, वेगवेगळे कलरफुल आपल्याला पाहायला मिळतात. आणि केळी मिळतात, पेरू मिळतात, पपई मिळते.
फुलं मिळतात रोज ताजी जास्वंदाची, हो आनंद मिळतो. हो चालेल. थँक्यू. बाय बाय. बाय बाय.